श्री स्वामी समर्थ। आज रेसिपीमध्ये तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे झटपट अशी कढी खिचडी। अशा पद्धतीने हे पहा, खूप सुंदर अशी कढी खिचडीची ही रेसिपी आहे। तुम्ही नक्की पहा आणि ट्राय करा। आता ही लगेच आपल्याला सुरुवात करायची कढी खिचडीची। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। पाण्यात नाही ठेवायचं, पाणी काढून असंच ठेवून द्यायचं। स्वच्छ 2 वेळेस धुवून घ्यायचं। इथे मी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण खिचडीला फोडणी देऊन घेऊया। इथे मी मीडियम आकाराचा कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचे। 2 पळी तेल टाकून घ्यायचे। हे 2 पळी तेल इथे गरम झालेलं आहे। इथे मी अर्धा चमचा जिरे आणि मोहरी मिक्स करून घेतलेले आहे, ते टाकून घ्यायचे। जिरे आणि मोहरी छान भाजलेले आहेत। त्याच्यामध्ये 2 तेजपान टाकूया। लगेच चिरलेला कांदा टाकायचा। लाल आणि हिरवी मिरची टाकायची। अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचा। कढीपत्ता टाकूया। छान असं भाजून घ्यायचं सगळं। लसूण अद्रकची पेस्ट टाकूया। छान कांदा लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। पाहू शकता इथे कांदा आणि छान शेंगदाणे पण छान, मिरची छान भाजून झालेली आहे। आता आपण चिरलेला टोमॅटो घालूया। एक बटाटा साल काढून मी चिरून घेतलेला आहे, ते पण टाकायचं आहे। छान असं हे सगळं भाजून घेऊया थोडा वेळ। टमाटा आणि बटाटा टाकून घेतलेला आहे मी, ते थोडं छान असं भाजून घेऊया। एक अर्धा मिनिट हे भाजून घ्यायचं, मग आपण मसाले टाकून घेऊया। खूप छान पावसाळ्यामध्ये कढी खिचडी करून पहा। भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो ना, मस्त असं संध्याकाळच्या वेळेलाही छान पटकन होतं आणि सुंदर ही कढी खिचडी छान लागते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे। कांदा आणि टोमॅटो छान भाजून झालेला आहे। इथे मसाले टाकून घ्यायचे। तर इथे काश्मीरी लाल मिरची 1 टाकलेली आहे मी, 1 चमचा टाकलेला आहे, म्हणजे कलर छान येतो खिचडीला। अर्धा चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, अगदी थोडासा काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर। आता हे मसाले छान भाजून घेऊया। छान मसाले भाजून झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ टाकून घ्यायची। आता इथे तांदूळ मिक्स करून घ्यायचे बघा फोडणीमध्ये। मस्त असं मी फोडणीमध्ये छान मिक्स करून घेतलेले तांदूळ आणि डाळ। हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे। आता आपण पाणी टाकून घेऊया। आता पाणी टाकून घ्यायचं। पाण्याचं प्रमाण तुमच्या तांदळाप्रमाणे टाकू शकता, म्हणजे जुना नवा तांदूळ असेल ना कमी जास्त। इथे मी 4 ग्लास पाणी वापरलेलं आहे। तुम्हाला थोडीशी चिकट असेल तर थोडं जास्त टाकू शकता। थोडीशी उकळी आली की आपल्याला झाकण लावून शिट्टी करून घ्यायचे। खिचडीला उकळी येईपर्यंत आपण कढीचं साहित्य तयार करून घेऊया। कढीसाठी थोडंसं वाटण करून घेऊया आपण। इथे मी छोटा खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे, 4-5 लसण पाकळ्या टाकायचे। 1 चमचा जिरे टाकल्यानंतर 4-5 लसण पाकळ्या टाकायचे। थोडीशी कोथिंबीर टाकूया। छोटा चमचा मीठ टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं। हे छान वाटून झालेले बाजूला ठेवून देऊया। इथे एक भांडं घेतलेलं आहे, तुम्हाला लागेल तेवढी कढी बनवायची ना, तेवढंच दही टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं। साधारणपणे ते 3 वाट्या मी दही टाकून घेतलेलं आहे। 3 चमचे डाळीचं पीठ आहे। हे लसण जिऱ्याचं जे वाटण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचे आणि 1 चमचा हळद टाकून घ्यायचे। पाणी न टाकता आधी छान असं फेटून घ्यायचं दही, म्हणजे एकजीव होतं दही, आपली कढी फाटणार नाही, म्हणजे असं दही दही होणार नाही। छान असं फेटून घ्यायचं, मग पाणी टाकायचं। थोडंसं आपण खिचडीकडे बघून घेऊया। इथे मी गॅस मिडियम ठेवला होता। आता खिचडीला एकदा आपण बघून घेऊया। छान उकळायला लागलेली आहे खिचडी। इथं अर्धवट खिचडी शिजून झालेली आहे। खाली वर करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण आपले जे मसाले आहेत ना मध्येपर्यंत जातील। त्याच्यासाठी आपण आधी उकळून मग 1 शिट्टी करून घ्यायची। आपल्याला अर्धवट शिजलेला आहे तांदूळ। आता झाकण लावूया आणि 1 शिट्टी करून घेऊया। थोडंसं लिंबू पिळूया आधी, अर्धा लिंबू पिळायचं। परत अलगद असं थोडं मिक्स करून घ्यायचं। इथं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि गॅस मिडियम टू लो ठेवून 1 शिट्टी करून घ्यायची।
आता आपण कढीचं दही फेटून घ्यायचं मस्त. आपली खिचडी शिजेपर्यंत गरम गरम कढी तयार होते. पाणी टाकून परत फिरवायचं. तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता. आणखीन दुसरा ग्लास पाणी टाकते मी इथं. तुम्हाला आधीच सांगितले घट्ट पातळ आवडीनुसार करा तुमच्या. आता हे कढीचं बॅटर तयार झालेलं आहे आपलं. आता कढी फोडणी टाकून घेऊया आपण. हे बाजूला ठेवून आपल्याला 4-5 हिरव्या मिरच्या ठेचून घ्यायचे खलबत्त्यामध्ये. तुम्ही असं कट करून पण टाकू शकता, पण ठेचून घेतल्यानं चव छान लागते कढीला. इथे 4 मिरच्या मी खलबत्त्यामध्ये टाकलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि वाटून घ्यायचं, म्हणजे पटकन वाटल्या जाते मिरची मिठामुळे. 1 चमचा मीठ टाकूया आणि हे वाटण तयार करूया मिरचीचं. इथं मिरचीचं पण वाटण तयार आहे. आता आपल्याला कढी फोडणी टाकून घ्यायची आहे. आधी खिचडी तयार झाली का बघून घेऊया. पाहू शकता इथे 1 शिट्टी झालेली आहे. इथे 1 शिट्टी झाल्यावर मी गॅस बंद केलेला आहे. जर तुम्ही डायरेक्ट खिचडी करत असाल तर 2 शिट्ट्या करा. आणि अर्धवट शिजवून घेत असाल तर 1 शिट्टी आहे, म्हणजे छान असं तांदूळ फुलल्या जातो, छान खिचडी शिजते. जर तुम्ही उकळी येऊन जर खिचडी शिजवली तर 1 शिट्टी करा. आणि डायरेक्ट तुम्ही खालीवर तांदूळ करून लगेच झाकण लावलं तर 2 शिट्ट्या करा. आता ही खिचडी बाजूला ठेवून देऊन आपण कढी तयार करून घेऊया. गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे तापायला. त्याच्यामध्ये तूप किंवा तेल टाकू शकता तुम्ही कढीला. मी इथं तेल टाकणार आहे. कढई गरम झाली की 1 पळी तेल टाकून घ्यायचंय. तेल गरम झालेले जिरे मोहरी टाकून घ्यायचे. जिरे मोहरी छान तडतडायला लागलेली आहे. त्याच्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या मी खोडून घेतलेले आहे, कट करून घेतलेले आहे, ते टाकून घ्यायचे. कढीपत्ता टाकूया. लसूण छान भाजला की आपल्याला जे आपण हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर लसूण छान भाजलेलं आहे. हिरवी मिरची टाकून घेऊया ठेचून घेतलेली. गॅस कमी करून मिरची भाजून घ्यायची. मिरची छान भाजली की जे आपण कढीचं बॅटर तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचंय. हे बघा, आता हे टाकून घ्यायचं. एकदा मिक्स करून घेऊया. आपल्याला गॅस कमी करूनच याला थोडीशी उकळी आणायची, जास्त उकळू द्यायची नाही कढी. एकदा मीठ चेक करून घेऊया, कारण आपण मिरच्यामध्ये पण टाकलं होतं आणि जे आपण जिरं आणि लसणचं पेस्ट केली होती त्याच्यात पण टाकलं होतं. आता थोडंसं मीठ टाकून घ्या, कमी वाटते. तुम्हाला आवडत असेल ना थोडी चिमूटभर साखर टाकू शकता तुम्ही कढीमध्ये, चव छान लागते. अधूनमधून चमच्याने अशी ढवळत राहायची कढी. कढी छान उकळायला लागली. त्याच्यामध्ये बारीक कट केली कोथिंबीर टाकूया आणि एकदा मिक्स करून घेऊया. कढी छान उकळायला लागली. आता गॅस बंद करून घ्यायचा ताबडतोब, जास्त उकळू द्यायची नाही कढी. मग कढी आपले फुटर होते, फाटल्या जाते. बघा कढी छान इथे तयार झालेली आहे. तर गॅस बंद करून घेते मी. तर मस्त आपली ही झटपट कढी तयार झालेली आहे. खिचडी पण तयार झाली का ते पण चेक करून घ्यायचं. थोडीशी वाफ काढून घ्यायची, डायरेक्ट कुकर नाही खोलायचा. तुम्ही पाहू शकता इथे छान वाफ गेलेली आहे. आता कुकर खोलून घेऊया. सुंदर कलर आलेला आहे पहा खिचडीला. एकदम सुटसुटीत अशी झालेली आहे खिचडी. हे पहा खिचडी छान तयार झालेली आहे. कढी पण तयार झालेली आहे. आता आपण एक खायला घेऊया. ही खिचडी आणि कढी तयार झालेली आहे. बघा ही कढी खिचडी आपली तयार आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. अशा पद्धतीने झटपट संध्याकाळचा बेत आहे. छान अशी कढी खिचडी तयार होते.